नवी मुंबई में चुनाव आयोग की लापरवाही को लेकर महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे ने बड़ा खुलासा किया है। बेलापुर विधानसभा क्षेत्र में स्थित नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त के सरकारी निवास पते पर 150 फर्जी मतदाताओं के नाम पाए गए हैं। मनसे के कार्यकर्ताओं ने स्वयं आयुक्त निवास स्थल पर जाकर इन सभी नामों की जमीनी जांच की और पाया कि इतने लोगों का वहां कोई अस्तित्व ही नहीं है। इस खुलासे के बाद मनसे शहराध्यक्ष गजानन काय ने चुनाव आयोग पर गंभीर सवाल उठाए हैं। उन्होंने कहा कि जब तक मतदाता सूची का पूरी तरह से शुद्धिकरण नहीं होता, तब तक चुनाव आयोजित नहीं किए जाने चाहिए। मनसे का यह आरोप चुनाव प्रक्रिया की पारदर्शिता पर सीधा सवाल खड़ा करता है और प्रशासन के कामकाज पर भी गंभीर चिन्ह लगाता है। सन्माननीय राजसाहेबांनी काही दिवसांपूर्वीच मनसेच्या मेळाव्यात सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये खात्रीलायकरित्या 96 लाख खोटे मतदार विविध मतदार याद्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून आम्ही दाखवतोय। नाजमीन काझी या नावाने मतदार आहे आणि राहण्याचा पत्ता आहे सुलभ शौचालय। हा प्रकार जुईनगर येथे घडलेला आहे। सानपाडा पाम बीच रोड या नावाने 250 मतदार आहे आणि आज निवडणूक आयोगाची अजब गजब की दुनिया या पद्धतीने चक्क नवी मुंबई महानगरपालिकेचं नेरूळ येथल्या निवासस्थानी आयुक्त निवास या पत्त्यावरती 150 मतदारांची बोगस नोंदणी केल्याचं यादी भाग क्रमांक 300 बेलापूर विधानसभा येथे आढळलं। काय निवडणूक आयोगाचे अधिकारी हे डोक्यावर पडलेले आहेत। स्पष्ट दिसतं ही सकाळी काढलेली प्रिंट आहे, याच्यात कुठलाही बदल नाही। हे मतदार वगळले जात नाही, यांचा थांगपत्ता लागत नाही। घर क्रमांक 0, घर क्रमांक 0। आता आम्ही 2 नावं अशी शोधलेली आहेत। मुलाचं नाव सेम, मतदाराचं त्याच्या वडिलांचं नाव सेम, किशोर सुतार, किशोर सुतार। हा गोंधळ कोणी केलेला आहे? लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली येऊन आणि जसं आमदारच स्वतः सांगतात बंदा मात्रे, पैसे घेऊन निवडणूक अधिकाऱ्यांनी ही नोंदणी केलेली आहे का याची तपासणी निवडणूक आयोगाकडून झाली पाहिजे। आणि जोपर्यंत याचं शुद्धीकरण स्वच्छ होत नाही तोपर्यंत राजसाहेबांनी घेतलेली जी निवडणुका घेऊ नका ही या भूमिकेवर मनसे म्हणून आम्ही ठाम आहोत।